रोजची फक्त 15 मिनिटं आणि तुमचं संपूर्ण घर स्वच्छ, नीटनेटकं आणि फ्रेश दिसेल. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया, रोज जर अशा प्रकारे 15 मिनिटं घरासाठी दिली, साफसफाई केली तर घर नेहमी स्वच्छ आणि फ्रेश दिसेल. आज मी माझी रोजची घर आवरण्याची सोपी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हालाही कमी वेळात घर चमकदार ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया. तर सकाळी कामांची खूप घाई असते. स्वयंपाक बनवायचा, सगळ्यांसाठी नाश्ता, चहा, डबे भरायचे, पाणी बॉटल भरायच्या. या सगळ्या घाईमध्ये ओट्यावर खूप पसारा होतो. वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या जातात किंवा स्वयंपाक बनवतेवेळी काहीतरी सांडलं जातं. तर सगळ्यात आधी मी किचनपासून सुरुवात करते घर आवरायला. सकाळी 8पर्यंत मुलं, नवरा ऑफिसला जातात. त्याच्यानंतर देवपूजा करते. देवपूजा झाली की मग मस्त 1 कप चहा ठेवायचा, नाश्ता करायचा, चहा घ्यायचा आणि मग कामाला सुरुवात करायची. सगळ्यात आधी ओट्यावर जे एक्स्ट्राचं सामान ठेवलं होतं, पसारा होता, तो आवरून जागच्या जागी वस्तू ठेवून देते. आणि नंतर आज माझ्याकडून रवा सांडला होता भाजतेवेळी, तर एका कपड्याने जे काही स्वयंपाक बनवतेवेळी ओट्यावर सांडलेलं असतं गॅसवरती वगैरे, ते स्वच्छ करून घेतलं. आता इथे एक मी स्प्रे बनवून ठेवते गॅस शेगडी आणि ओटा साफ करण्यासाठी. तर एका स्प्रे बॉटलमध्ये 2 चमचे विम लिक्विड घातले भांडे घासण्याचं आणि 1 चमचा डेटॉल घातलं. 1-1.5 ग्लास पाणी घातलं आणि स्प्रे बनवला. तो स्प्रे सगळीकडे स्प्रे करून घेतला आणि कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं. एका बकेटमध्ये पाणी घेतलं आणि पुसून घ्यायचं स्वच्छ. विम लिक्विड घातले याच्यात, त्याच्यामुळं जो काही चिकटपणा आहे स्वयंपाक बनवतेवेळी, तेलाचे डाग वगैरे, ते सगळं निघतं. आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यात खूप बारीक बारीक चिलटं होतात, तर डेटॉलमुळं चिलटं वगैरे होत नाहीत. सकाळ संध्याकाळ मी अशा पद्धतीने स्प्रे करूनच गॅस शेगडी, ओटा साफ करत असते. आठवड्यातून एकदा पाणी टाकून शेगडी धुते. पाणी टाकून शेगडी सारखं किंवा रोज धुतलं तर खराब होते, म्हणून आठवड्यातून एकदाच धुते आणि रोज अशा प्रकारे स्प्रे करून स्वच्छ तिला पुसून घेत असते. आता आज काही मला गॅसवरच्या प्लेट्स किंवा स्टँड घासायचे नव्हते. कधी कधी दूध उतू जातं, भाजी सांडते, करपते. तर जेव्हा जेव्हा खराब होतात स्टँड आणि प्लेट, तेव्हा मी गरम पाण्यामध्ये त्याला थोड्या वेळ भिजवते आणि धुवून घेते स्वच्छ. तर इथे गॅस शेगडी स्वच्छ करून झाली आहे आणि आता गॅस ओटासुद्धा अशा प्रकारे कपड्याने पुसून स्वच्छ केला. 1 ते 2 वेळा कपड्यांनी चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं. जो चिकटपणा आहे तो सुद्धा निघून जातो आणि मस्त स्वच्छ चकचकीत किचन ओटा होतो. आता एकदा कपड्यांनी पुसून झालं की मग मी अशा प्रकारे वायपरनी पाणी काढून घेते. पावसाळ्या दिवसात जास्त ओलसरपणा ओट्यावर, सिंकजवळ ठेवत नाही. वायपरनी पाणी काढलं तर लगेचच ओटा कोरडा होतो. आणि इथे ओटा, गॅस शेगडी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि मस्त असं हे चकचकीत साफ झालेलं आहे. आता पुढचं काम म्हणजे जी काही सकाळच्या स्वयंपाकाची, चहाची भांडी आहेत, ती लगेचच हातासारखं मी घासून घेत असते. जास्त वेळ याच्यात भांडी ठेवत नाही. पावसाळ्यामुळं खूप चिलटं होतात भांडी ठेवली तर जास्त, म्हणून लगेचच ओटा साफ केला की भांडी धुवून घेत असते. आता सगळी भांडी धुवून झाली. आता आज भांडी थोडीशीच होती म्हणून मी काही टोपली घेतली नाही. ओट्यावरतीच ते पालथे ठेवले आणि नंतर खाली टोपलीमध्ये ठेवले. आता टोपलीच्या खाली मी एक असा कापड टाकते जेणेकरून भांड्यांमधलं पाणी फरशीवर पडणार नाही आणि फरशी ओली किंवा खराब होणार नाही. भांडी टोपलीमध्ये सगळी ठेवून ओटा रिकामा करून घेतला. आता किचनमध्ये मी एक अशी छोटी डस्टबिन ठेवते आणि रोजच्या रोज ती धुवत असते. धुतली की त्याला अशी बॅग लावते आणि जो काही ओला कचरा आहे तो याच्यामध्ये ठेवते. अशा पद्धतीने बघा. आणि आता लगेचच बेसिन घासायला घेणार आहे. बेसिन घासण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी मी वेगळा स्क्रब वापरते. भांडी घासण्यासाठी तोच आणि बेसिन घासण्यासाठी तोच वापरत नाही, वेगवेगळा वापरते. तुम्हीसुद्धा वेगवेगळाच स्क्रब वापरा. आता बेसिन चांगलं स्वच्छ घासून घेते. आठवड्यातून एकदा
याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि शॅम्पू असा टाकून स्वच्छ हे घासून घेत असते आणि गरम पाणी ओतत असते. पण रोज अशा प्रकारे साबणाने घासून घेते. लगेचच याची जाळीसुद्धा साफ करून घेतली आणि धुवून घेतलं. सिंक चांगलं धुतलं की लगेचच याचंसुद्धा पाणी वायपरनं काढायचं आहे. पावसाळ्या दिवसामध्ये सिंकजवळची जागा कोरडी ठेवा एकदम, त्याच्यामुळं चिलटं होणार नाहीत. ओलसरपणा असेल तर बुरशीसुद्धा येते. वायपरनी पाणी काढून एकदम कोरडं करून घ्यायचं. आणि बघा इथे बेसिन चकचकीत साफ झालेला आहे आणि ओटासुद्धा छान स्वच्छ झाला आहे. किचन असं स्वच्छ नीटनेटकं आवरलेलं असेल तर छान फ्रेश वाटतं. आता किचन आवरून झाल्यानंतर लगेचच मी कपडे मशीनमध्ये टाकून घेतले आणि कचरा मावशींनी घेऊन गेल्यानंतर एकदा डस्टबिन पाण्याने विसळून घेते. आठवड्यातून एकदा खूप खराब झाली तर स्क्रब लावून धुते. रोज पाण्याने विसळते आणि लगेचच त्याला बॅग लावून ठेवून देते. आता मी हॉल आवरायला घेते. मुलं सकाळी नाश्ता करतेवेळी काही ना काहीतरी सांडतात किंवा काही सामानही इकडे तिकडे ठेवतात. मग ते सामान जागच्या जागी ठेवून दिलं. सोफा कवर लावून घेतले. सकाळी तशी छोटी मोठी बरीच कामं असतात. मुलं सकाळच्या घाईमध्ये ओले टॉवेल तसेच ठेवून जातात किंवा मग मुलांनी दूध वगैरे पिलं की तिथेच कप पाण्याचा ग्लास वगैरे ठेवतात. ते सगळं आवरावं लागतं. इथे सोफ्यावर बसून मुलं काही खात पीत असली की बाहेरचा व्ह्यू बघायचा असतो, त्यामुळे कर्टन जागेवरती ठेवत नाहीत. ते सगळे व्यवस्थित केले. आता क्लिनिंग करूया. तर त्याच्यासाठी मी इथे खराब झालेला सॉक्स वापरला आहे. एखादा सॉक्स फाटला की आपण फेकून देतो किंवा त्याची एखादी पेअर हरवली की ती पेअर फेकून देतो. तर मी फेकून देत नाही. साफसफाई करण्यासाठी त्याचा असा वापर करते. सॉक्स हातामध्ये घालायचा आणि कोलिनचा स्प्रे केला आणि हे साफ करून घेतलं. बघा किती सोपं जातं सॉक्सनी अशा प्रकारे साफ केलं की. आता सोफा साफ करून झालेला आहे. तशाच प्रकारे टी व्ही जवळचा भागसुद्धा साफ करून घेतला. अशा प्रकारे सॉक्सनी जर पुसलं तर खूप चकचकीत साफसफाई होते. पुसून झालं की सॉक्स धुवून ठेवायचा, पुन्हा वापरायचा. तर खराब झालेले सॉक्स न फेकता तुम्हीसुद्धा साफसफाईसाठी त्याचा असा वापर करू शकता. आता हॉलसुद्धा साफ करून झाला. त्याच्यानंतर मी बेसिनचा एरिया साफ करणार आहे. तर आज हँडवॉश संपला होता, तो मी भरून घेतला आणि आता बेसिन धुवून घेते. तर याच्यामध्ये थोडीशी कपडे धुण्याची पावडर टाकली आणि ब्रशने घासून क्लीन केलं. मुलं रोज ब्रश करतेवेळी पेस्ट तरी सांडतात किंवा हँडवॉश करतेवेळी हँडवॉश सांडतात. त्यामुळं रोज बेसिन साफ करावंच लागतं. आता हे व्यवस्थित घासून घेतलं आणि पाण्याने धुवून घेतलं. मस्त असं बेसिनसुद्धा चकचकीत साफ झालेला आहे. आता बेसिनच्या वरती जो आरसा लावलाय तो सुद्धा अशा पद्धतीने एकदा साफ करून घेते. याच्यावरती सुद्धा पाण्याचे थेंब उडतात, त्यामुळं ते खराब होतं. म्हणून कोलिन स्प्रे केलं आणि सॉक्सनी साफ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर एखादा रद्दी पेपर घ्यायचा आणि पेपरनी साफ करायचं. आरसा साफ करते वेळी अशा प्रकारे पेपरनी साफ करायचा. खूप छान स्वच्छ आरसा निघतो. इथे आरसासुद्धा मस्त स्वच्छ करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर मी बेडरूम आवरायला घेते. मुलं सकाळी सकाळी मस्ती करतात, त्यामुळं पिलो वगैरे जाग्यावर ठेवत नाहीत. मग ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं. बेडशीट पिलो जागच्या जाग्याला ठेवल्या. इथे बेडरूमसुद्धा आवरून घेतलेली आहे. ही सगळी कामं झाल्यानंतर मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी एक्स्ट्राची कामं करते. जसं की कपडे प्रेस करायचे, टॉयलेट बाथरूम धुवायचे, गॅलऱ्या धुवायच्या किंवा मग फ्रीज साफ करायचा. ही दुपारच्या वेळेमध्ये एक्स्ट्राची कामं मी करत असते. आता बेडरूम आवरून झाली की थोडंसं फ्रीज पण 1-2 दिवसातून तरी अशा प्रकारे साफ करून घेते. मुलांचं फ्रीजमध्ये काय काम असतं काय माहिती. सारखं सारखं फ्रीज उघडून बघायचं असतो त्यांना. त्यामध्ये काहीच नसतं तरी पण बघतात. त्यामुळे हात खराब लागले की ते बोट उमटतात तसेच. म्हणून मग फ्रीज साफ करून घेतला. आणि आता जे एक्स्ट्राचे कपडे होते धुतलेले ते घड्या घालून जागच्या जागी ठेवून दिले. दुपारच्या वेळेमध्ये व्हिडिओ एखादा शूट करायचा, रेसिपी बनवायची, एडिटिंग, व्हॉइस ओव्हर ही सगळी कामं असतात. त्यामुळे शक्यतो मी सकाळीच अशी
ही साफसफाई करून घेत असते. आता हे घड्या घातलेले कपडे सुद्धा लगेच हातासारखे जिथल्या तिथे ठेवून दिले. आता बऱ्यापैकी घर आणि घरातलं सामान जिथलं तिथे ठेवून आवरून झाले. आता सगळ्यात शेवटची 2-3 कामं बाकी आहेत. ते म्हणजे घर सगळं स्वच्छ करून आवरून झालं की मग सगळ्यात शेवटी झाडून घेते आणि मग घर पुसून घेते. आता पावसाळा आहे त्याच्यामुळं मग एवढी काही धूळ येत नाही, फरशीसुद्धा जास्त खराब होत नाही, त्यामुळं मॉपनी पुसते. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हाताने सुद्धा पुसते. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये एखादं छान वासाचं फ्लोअर क्लीनर टाकायचं, त्याच्यामुळे घरामध्ये छान फ्रेश सुगंध येतो. आणि आता बघा मस्त फरशी स्वच्छ करून झालेली आहे आणि आता घराचा लुक बघा कसला स्वच्छ आणि छान दिसतोय. फरशी पुसून झाली की सगळ्यात शेवटी मी खिडक्या दरवाजे 5-10 मिनिटासाठी ओपन ठेवते. बाहेरची हवा आतमध्ये आली की छान घरामध्ये फ्रेश वाटतं, कुबट वास येत नाही म्हणून. सगळ्यात शेवटी मी कामावरल्यानंतर भीमसेनी कापूर घरामध्ये जाळते. मशीन आहे माझ्याकडं, त्याच्यावरती भीमसेनी कापूर जाळला की दिवसभर घरामध्ये फ्रेश सुगंध येत असतो. तर असं हे माझं रोजचं 15 मिनिटाचं घर स्वच्छ ठेवण्याचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.